श्री राम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्री राम। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 12 समास 3 यामधील ओवी क्रमांक आपण 13 पर्यंत आलो होतो। त्या पुढील भाग आज आपण पाहणार आहोत। प्रत्यक्ष समर्थ दासबोधामध्ये काय म्हणतात ते आपण पहिले श्रवण करूया। श्रीराम समर्थ श्रीराम। वाढेल तितके मोडेल, येईल तितके जाईल, भूतास भूत खाईल, कल्पांत काळी श्रीराम। देहधारक तितके नाचती, हे तो रोकडी प्रचिती, मनुष्य विण उत्पत्ती रेत कैसे श्रीराम। अन्न नसता रेत कैसे, औषधी नसता अन्न कैसे, औषधी सजिणे कैसे, पृथ्वी नसता श्रीराम। आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायू नसता तेज नाही, ऐसे जाणावे श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी या समासामध्ये महत्वाचा विचार मांडलेला आहे। ते म्हणतात वाढेल तितके मोडेल। काल आपण थोडं त्याचं विवेचन पाहिलं। जे वाढते ते मोडणार आणि जे जन्मणार ते संपणार, येईल तितके जाईल। जे जन्म घेणार ते जाणार। भूतात भूत खाईल, कल्पांत काळी। असा काळ येतो की ज्या काळामध्ये प्राणी प्राण्याला खातात, एक दुसऱ्याला खातो आणि शेवटी संपून जातो। इथे भूत या शब्दाचा अर्थ भूत प्राणी मात्र होतो आणि भूत या शब्दामध्ये आपण पंचमहाभूतांचाही विचार केलेला आहे। तो समर्थांनी पुढे मांडलाय। देह धारक तितके नाचती। ज्यांनी ज्यांनी देह धारण केला त्यांना देह टाकावा लागतो। म्हणून हे तो रोकडी प्रचिती, मनुष्य विण उत्पत्ती रेत कैसे श्रीराम। मनुष्याचा नुसता विचार आम्ही केला तर मनुष्याने देह धारण केलेला आहे। तो देह धारण केल्यामुळे देह त्याला कधीतरी टाकावा लागतो। पण जर देहच नसेल तर देहाला निर्माण करणारा रेत शुक्र धातू कुठून येणार। म्हणून समर्थ म्हणतात एकाशिवाय दुसरं उत्पन्न होऊ शकत नाही। देह आहे म्हणून देहापासून इतर देह निर्माण होतात। मग देहच नष्ट झाला तर काय होईल। समर्थ पुढे म्हणतात अन्न नसता रेत कैसे। रेत निर्माण होण्यासाठी, शुक्र धातू निर्माण होण्यासाठी तुम्हाला इकडे अन्न पाहिजे। अन्नाशिवाय रेत नाही, रेताशिवाय देहाशिवाय रेत नाही, एकाशिवाय दुसरे नाही। औषधी नसता अन्न कैसे। वनस्पतीच नाही, ते औषधी या शब्दाचा अर्थ वनस्पती। वनस्पतीच जगात नाही आहे तर अन्न आम्हाला कुठून मिळणार। मग ते औषधी निर्माण होण्यासाठी समर्थ म्हणतात पृथ्वीची गरज आहे। औषधी जिणे कैसे, पृथ्वी नसता म्हणजे पृथ्वी नाही तर औषध नाही, पृथ्वी नाही तर वनस्पती नाही, वनस्पती नाही, अन्न नाही, अन्न नाही तर
रेत नाही, देह नाही, देह नाही तर रेत नाही. एकापासून दुसऱ्याची उत्पत्ती होत जाते. आपण असता पृथ्वी कैची. आता इथे पाणीच नाही तर सृष्टी कशी निर्माण होईल, पृथ्वी कशी निर्माण होईल. आपण असता पृथ्वी नाही, तेज नसता आपण नाही. पण आपला सुद्धा त्याला मूळ तेज आहे. तेजातूनच आप निर्माण. तेज नसता आपण नाही, वायू नसता तेज नाही, ऐसे जाणावे श्रीराम. वायू जर नसेल म्हणजे वारा नसेल तर तेज कसं निर्माण होईल. म्हणून प्रत्येक भूत याचा कोणीतरी जन्मदाता आहे, तो आहे म्हणून दुसरा आहे. अंतरात्मा नसता वायू कैचा. म्हणजे आकाशच नसेल, अंतरात्मा नसेल तर वायू निर्माण कसा होईल. विकार नसता अंतरात्मा कैचा, निर्विकारी विकार कैचा बरे पहा श्रीराम. म्हणून समर्थांनी इथे याचा सिक्वेन्स सुंदर दिलेला आहे. पृथ्वी नाही म्हणून काय नाही, आप नाही, तेज नाही, वायू नाही, अंतरात्मा विकार नाही, निर्विकारी श्रीराम. या ठिकाणी सगळ्या गोष्टी आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी या सगळ्या गोष्टी आकाशावर अवलंबून आहेत. मग तेच जर नसेल तर या सगळ्या निर्माण होणार नाही. मग त्याचा निर्माता कोण आहे, त्याचा मूळ कोण आहे. समर्थ पुढे सांगता, निर्विकारचे निर्गुण. जे निराकार आहे ते मुळात निर्गुण आहे. तेची शाश्वताची खुण, ते शाश्वताची खुण आहे. याचा अर्थ ते परब्रह्म आहे. अष्टधा प्रकृती संपूर्ण नाशिवंत श्रीराम. काल आपण जे म्हटलं अष्टधा प्रकृती जी आहे, स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण, हे पिंडाची 4 देह आणि ब्रह्मांडाचे 4 देह म्हणजे विराट, हिरण्य, अव्याकृत आणि मूळ माया. हे 4 ब्रह्मांडाचे, पिंडी आणि ब्रह्मांडी हे सगळीच्या सगळे दिसणाऱ्या ज्या अष्टधा प्रकृती आहे या सगळ्या नष्ट होणाऱ्या आहे. अष्टधा प्रकृती संपूर्ण नाशिवंत आहे. पिंडी आणि ब्रह्मांडी निर्माण होणारे देह अष्टदेह आणि अष्टधा प्रकृती याचा अर्थ पंचमहाभूत आणि त्रिगुण, 5 आणि 3 8 म्हणून याला अष्टधा प्रकृती म्हटलंय. आप, तेज, वायू, आकाश, पृथ्वी आणि रजत, तम आणि सत्व यामुळे अष्टधा प्रकृती निर्माण झाली. ही संपूर्ण अष्टधा प्रकृती समर्थ म्हणतात नाशिवंत आहे. जी तुम्हाला दिसते आहे ती नाश होणार आहे, संपणार आहे. आणि जे संपणार आहे त्याचीच आम्ही काळजी करत बसतोय. ते जाणारच आहे, कधी जाणार आहे माहित नाही, जाणार आहे. ते काय जाणार आहे, आम्हीच जाणार आहोत. आमचा देह संपणार आहे. मग कशाची काळजी करता. तुझं नाही, तुझं शरीर, तिथे इतरांचा कोण विचार. जिथे मी माझं शरीर ठेवणार आहे तर इतर जगाचा, इतर गोष्टीचा काय विचार करावा. नाशिवंत समजून पाहिजे. तो ते अस्तिताची नसते झाले. सारासार कळवाले समाधान श्रीराम. विवेक पाहिला विचार, मनासाले सारासार. येणे करिता विचार सुदृढ झाला श्रीराम. समर्थ म्हणतात नाशिवंत समजून पाहिले. आता नाशिवंत काय आहे कळलं. म्हणजे अष्टधा प्रकृती नाशिवंत आहे. यद दृष्टम तन नष्टम. जे डोळ्याने दिसते ते सगळं नाश पावणार आहे. मग या सगळ्या गोष्टी नाश पावणार आहे. मग जे आता आहे ते पुढे राहणार नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात सारा सार कळू आले समाधान. आता खऱ्या अर्थाने मला समाधान झालेलं आहे. या जगामध्ये कुठल्या गोष्टी सार आहेत आणि कुठल्या गोष्टी असार आहेत. असार सृष्टीला आम्ही सारत्व कल्पनेने बहाल केल्यामुळे आपण भ्रमात पडतो आणि त्या भ्रमामुळेच आम्हाला भय निर्माण होते. म्हणून तो भ्रम टाळला पाहिजे. ज्याला तुम्ही सत्य म्हणता तेच मुळात असत्य आहे. म्हणून दिसणारं जगत हे असत्य, मिथ्या आहे आणि म्हणून ते नाही याची दृढ जाणीव, कल्पना आम्हाला झाली पाहिजे. ती जर झाली तर आमचं पूर्ण समाधान होईल. मग
सत्य काय राहिलंय, सार काय आहे, तर सार भगवंत हा सार आहे. आपण म्हणतो असार तितके टाकावे, सार तितके घ्यावे. विवेक पाहिला विचार, मनाचा आले सारासार, येणे करिता विचार सुदृढ झाला श्रीराम. आता कुठला विचार सुदृढ झाला आहे? शाश्वत देव तो निर्गुण, खरा निर्गुण देव, निराकार असलेला परमात्मा हाच शाश्वत देव आहे. म्हणून ऐसा अंतरी ऐसी अंतरी बाणली खुण, देव कळला मी कोण, कळले पाहिजे श्रीराम. मग आता आम्हाला देव कळलेला आहे, म्हणजे जो नष्ट होणार नाही, जो निर्गुण आहे, जो निराकार आहे, तो परमात्मा आहे. मग तो जर आम्हाला कळला आहे तर मी तरी कोण आहे हे कळलं पाहिजे. तो आहे म्हणून मी आहे. मग तो कोण आहे? तो कळला आहे की जो अष्टधा प्रकृतीमध्ये बसत नाही, जो चंचल नाही, जो मुळात स्थिर आहे, अचल आहे, अभंग आहे, असा जो परमात्मा आहे तो मला आता कळला आहे. पण मी कोण आहे? तर समर्थ म्हणतात, मी कोण पाहिजे कळले, देह तत्व तितके शोधिले, मनोवृत्तीचा ठाई आले, मी तू पण श्रीराम. मनोवृत्तीमुळे मी तू पण निर्माण झालं, देह बुद्धीमुळे मी तू पण निर्माण झालं. म्हणून मी आणि तू याच्यामध्ये असलेला देह, ही देह बुद्धी हीच आपल्याला द्वंद्वाला कारण आहे किंवा द्वैताला कारण आहे. म्हणून देहामध्ये तो जीव आहे, म्हणून आम्हाला जगत आम्हाला दिसते आहे. तो जीवच नसेल तर त्याच्यासाठी जगत पण नाही. आप मर गए डूब गई दुनिया या शब्दाचा असा अर्थ घ्यावा की देह नसेल तर आम्हाला जगताचा काय संबंध आहे. अनेकांना असा प्रश्न पडतो की आत्मा हा निर्गुण आहे, निराकार आहे, तो परमात्मा तत्व आहे, हे सगळं असताना मग त्याला षडविकार कसे काय लागतात, षडविकारांची बाधा त्याला का होते? याचं सरळ साधं उत्तर आहे की तो अंतरात्मा देहात असताना तो देहाच्या संगी बोलतो. त्याला असं वाटतं क्षणभर की देह म्हणजे मी आहे, मी आहे याचा अर्थ देह आहे. देह नसेल तर मी नाही आहे. आपण म्हणतो तो गेला, तो म्हणजे कोण गेला? हो, तो म्हणता त्याचा जीव गेला. मग जीव म्हणजे काय? हो, आत्मा. मग आत्मा जातो आणि येतो का? तुम्ही म्हणाल नाही. मग जातो कसा म्हणतो आम्ही? जर तो आला असेल तर जाईल, तो आत्मा जातही नाही आणि येतही नाही, मग तरी सुद्धा आम्ही जीव गेला कसा म्हणतो? याचा अर्थ पाहणारा सुद्धा त्या देहाकडे, तो देह म्हणून त्याच्याकडे आम्ही पाहतो. आणि देहाचं जाणं येणं आहे. देह निर्माण होतो, देह नष्ट होतो. आत्मा चिरंतन आहे, तो जात येत नाही. पण त्या आत्म्याला असा बोध होतो, अशी जाणीव होती, असा भ्रम पडतो की मी ज्याच्यात समाविष्ट झालो आहे तो म्हणजे मी आहे. म्हणून देहामध्ये राहून सुद्धा जेव्हा माणसाला देहातीत होता येईल तेव्हा हा आत्मा परमात्मा आहे याची जाणीव होईल. सदैव मी माझ्या मनाला, मी माझ्या मुळात वृत्तीला, स्वतःला सांगत राहिलं पाहिजे की मी देह नाही आहे.
ज्याप्रमाणे या संपूर्ण सृष्टीचा एक घटक म्हणून देह आहे, देहाचा एक अवयव म्हणून आपला हात आहे, पाय आहे. पण हात म्हणजे मी नाही, पाय म्हणजे मी नाही. तो मी म्हणजे आत्मच स्वरूप आहे असा बोध झाला पाहिजे. तो शिव आणि हा जीव हा एक आहे, हाच बोध जर झाला तर याला आम्ही महावाक्याचं विवरण झालं असं म्हणतो. त्या विवरणानंतरही महावाक्याचा आम्हाला बोध झाला, आत्मतत्व कळून आले असं म्हणतो. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे, मी कोण पाहिजे कळले, देह तत्वे तितके शोधिले, मनोवृत्तीच्या ठाई आले, मी तू पण श्रीराम. कोणामुळे मी तू पण निर्माण झालं? मनोवृत्तीच्या ठाई. कल्पित आहे, मी हा कल्पित आहे म्हणून तूही हा कल्पित आहे. उपाधियुक्त असलेला आत्मा म्हणजे जीव, तो स्वतःला ईश्वरापेक्षा भिन्न समजू लागला म्हणून मीचा जन्म झाला. पण जेव्हा देह हा पडून जाईल, देह म्हणजे मी नाही याची त्याला जाणीव होईल, त्यावेळेस मी तू पण संपून जाईल. सदैव माणसाला असं सदैव वाटत असते की मी म्हणजे देह. त्याचा मी इतका चिटकलेला असतो त्या देहाला की त्या देहाला जरा धक्का लागला तर मला बरं नाही असं म्हणतो. खरं तर ते देहाला बरं नसते. डोकं दुखते म्हणजे कोणाला माझं डोकं दुखतं म्हणतो की मी डोकं दुखतं म्हणतो, माझं डोकं दुखते. याचा अर्थ डोकं आणि मी वेगळा आहे, पाय आणि मी वेगळा आहे, हात आणि मी वेगळा आहे. मग जो मी नाही त्याच्याशी एवढं तादात्म्य पाळवायचं कारण नाही. जितका तुम्ही त्या देहापासून तुम्ही अलिप्त असाल तितकं तुम्हाला दुःख कमी होत जाईल. दुःख कोणाच्या संगतीने आहे हो? असं एक वचन आहे, स्नेह मुलानी दुःखाने. स्नेह म्हणजे ममता, प्रेम नाही. प्रेम हा शब्द भक्तीची उत्कट अवस्था म्हणून प्रेम हा शब्द वेगळा. पण प्रेम न म्हणता आम्ही तिथे स्नेह म्हणतो. तो स्नेह मुलानी दुःखाने म्हणजे ममत्व आहे म्हणून दुःख आहे. देह माझा म्हणून दुःख आहे. जितकं ममत्व जास्त तितकं दुःख जास्त. म्हणून ते ममत्व टाका म्हणतात, मी पण टाका म्हणतात. देह टाकण्याची गरज नाहीये, त्यासाठी मरण्याची गरज नाहीये, देह सोडण्याची गरज नाही. देह बुद्धी सोडा म्हटलेला आहे. देह सोडा कोणी म्हटलं? तो देह तुम्ही धारणच केला नाही तर सोडायचा काय प्रश्न आहे? ममत्व मी धारण केलेला आहे, माझे पण मी निर्माण केलेला आहे. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण. मी आणि माझं पण हे जर विसरलं तर दुःखाची उत्पत्ती होण्याचं कारणच नाही. मग तो जो मी आहे तो त्या देहाला चिटकू देऊ नका. तो मी आत्म्या, तो ईश्वर तत्वाला, आत्म्याला तो स्थिर असू द्या. रामकृष्ण परमहंस नेहमी भक्तांना सांगत असं की आपण कोरड्या नारळाप्रमाणे राहिलं पाहिजे. आपण ओल्या नारळाप्रमाणे राहतो आणि सदैव दुःख करत बसतो. कोरडं नारळ कसं असते, त्या नरवंटीला ते चिटकतच नाही. ती नरवंटी जी असते तिथे नारळ असं हलवलं तर ते खडखड खडखड वाजते. आम्ही फोडलं तर त्याचं खोबरं असं जे आहे ते अगदी वेगळं निघते, ते जराही चिटकत नाही. तो जो आतला नारळातला आतला जो डौल आहे तो जसाच्या तसा निघतो. तो का निघतो? त्याच्यामध्ये ओलेपणा नसतो. याचा अर्थ मी नारळ आहे म्हणून नारळाच्या त्या
नरवंटीला तो चिटकून राहत नाही, म्हणून त्याला त्याची क्षती पोचत नाही, दुःख पोचत नाही. जर मी म्हणून जर त्या नारळाच्या नरवंटीला जर चिटकून असला, तो जर ओला असला, ते ममत्व कायम असेल, तर ते इतकं चिटकलेलं असतं की नारळ फोडल्यानंतर सुद्धा त्या नरवंटीपासून ते ओलं नारळ निघत नाही, आपल्याला ते खरडून काढावं लागते. तसं माणसाचा जो मी आहे तो त्या आमच्या देहरूपी असलेल्या नरवंटीला तो जर चिटकून असेल तर दुःख तेवढं आहे, त्याची क्षती सुद्धा तेवढी आहे. साधे उदाहरण देतो. जितका संबंध जास्त तितकं दुःख जास्त. अगदी सोपं गणित आहे. एखादा जगातील कोणीतरी ऍक्सिडेंटनी गेला, टीव्हीवर बातमी आली, क्षणभर काय वाटते, अरे अरे. दुसऱ्या क्षणाला जेवायला बसता. पण तुमच्याच देशातला एखादा गेला असेल, क्षण अरे बापरे एवढं असं झालं का हो, किती वाईट झालं, असं व्हायला नव्हतं पाहिजे. त्याची जी हळहळ आहे त्याची तीव्रता, हळहळीची तीव्रता थोडी जास्त आहे. त्याच्यापेक्षा तुमच्या जिल्ह्यातला गेला असेल तर त्याच्यापेक्षा जास्त, तुमच्या परिचयाचा गेला असेल तर त्याच्यापेक्षा जास्त, तुमच्या गावातला गेला असेल तर त्याच्यापेक्षा जास्त, तुमच्या मोहल्ल्यातला गेला असेल तर त्याच्यापेक्षा जास्त, तुमच्या घरातला गेला असेल तर त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे जेवढा मीचा संबंध त्याच्याशी आहे, जेवढं तादात्म्य जास्त आहे जगाशी, तेवढं दुःख जास्त आहे. म्हणून तो मी जो आहे तो अलिप्त ठेवून राहता आलं तर दुःख कमी होते. म्हणून समर्थ इथे तेच म्हणतात आहे, मीपणाचा संबंध इथे आत्म्याशी असावा, मीपणाचा संबंध देहाशी नसावा. म्हणून देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. याचा अर्थ देहबुद्धी म्हणजे मनोवृत्तीची. ही मनोवृत्ती कोणती आहे? मी देह आहे ही मनोवृत्ती झालेली आहे, मी नाही आहे देह. सकल देहाचा शोध घेता, सगळ्या देहाचा मी शोध घेतला. मी पण दिसेना पाहता, मी तू पण तत्वता, तत्वी मावळती श्रीराम. शेवटी मी पण मी म्हणून जर आम्ही जर शोध घेतला तर कुठल्या अवयवात मी आहे बरं? सगळीकडे मी आहे, पण तो मी नाही, तो मी नव्हेच. पाय म्हणजे मी नाही, हात म्हणजे मी नाही, डोळा म्हणजे मी नाही, कान म्हणजे मी नाही, पण त्याच्यात मी आहे. पण त्याच्यातला मी काढून घ्या. योगशास्त्रामध्ये अशा प्रकारचा एक अभ्यास आहे. आम्ही जेव्हा योगासन शिकत होतो त्यावेळेस आमचे गुरुजी आम्हाला शिकवत होते की शवासन कसं करायचं, नुसतं पडून राहायचं नाही. लोकांना झोपा लागतात त्या शवासनात. खूप लोकांना सगळ्या व्यायामामधला सगळ्यात चांगला व्यायाम कोणता किंवा सगळ्यात चांगलं आसन कोणतं, तर शवासन जास्त आवडते. तर त्या शवासनात झोपायचं नसते, झोपवायचं असते. थोडा फरक आहे. आम्ही झोपलेलो आहे, जमिनीवर पडलेलो आहे, त्याने डोळे बंद करायचे आणि असं समजायचं की मला पाय नाही. त्या पायातला सगळा जीव काढून आपल्या हृदयाजवळ आणायचा आणि माझ्या शरीरापैकी 2 पायापैकी मला 1 पाय नाही असं समजून पडून राहायचं. पुढच्या काही मिनिटांनंतर लक्षात आलं की 1 पाय नाही पण दुसऱ्या पायाची जाणीव आहे, तो त्याही पायाची जाणीव काढून घ्यायची आणि आपल्या हृदयाजवळ आणायचं. अशी करता करता सगळ्या इंद्रियांची जी काही जाणीव आहे ती सगळे त्याच्यातला मीपणा काढायचा आणि हृदयाशी आपला केंद्रित करायचा. मी म्हणजे हृदयामध्ये माझी एकच जागा आहे, दुसरं शरीर माझं नाही, ते देह नाहीच आहे. अशा प्रकारचा अभ्यास जो कोणी उच्च स्तरावर करेल तेव्हा त्याचं शवासन खऱ्या अर्थाने झालं असं म्हणतात. प्रोफेसर भन्साळी म्हणून होऊन गेले, ते डॉक्टरकडे गेले, महात्मा गांधींचे शिष्य होते ते. त्यांनी सांगितलं डॉक्टरने किंवा तुमच्या मूळ व्याधीचं तुमचं ऑपरेशन करायचं आहे, तेवढे ऑपरेशन करा पण भूल देऊ नका.
डॉक्टर म्हणे हे शक्य नाही, वेदना होणार, त्यात मला त्रस्त करणार आणि आमच्या ऑपरेशनला अडथळा निर्माण होणार. डॉक्टरांनी त्यांनी निक्षून सांगितलं, तुम्हाला जरा सुद्धा माझा त्रास होणार नाही, तुम्ही निवांत ऑपरेशन करा. त्यांनी आपले शरीर इतकं शिथिल केलं की त्या शरीरातले जणू प्राण काढले आणि आपल्या हृदयाशी आणले. ऑपरेशन निवांत झालं, काही बाधा झाली नाही. जाणीव तेव्हा निर्माण होते की जेव्हा आपलं मन त्याच्यात जास्त एकाग्र असते. मुलं खेळत असताना पायाला जखम होत नाही का? खेळतानाच जखम होते, पण त्यांच्या दुखू केव्हा लागते? खेळणं संपल्यावर दुखू लागते. त्याचा अर्थ काय? खेळत असताना त्यांचं लक्ष त्या जखमेकडे नव्हतं, त्या पायाकडे नव्हतं, त्यांचं लक्ष त्या खेळाकडे होतं. टिळकांची कथा आपणाला माहिती आहे. त्यांच्या पायाला जखम झाली होती. डॉक्टरने सांगितलं की याचं ऑपरेशन करावं लागणार. ते लहान होते. तेव्हा टिळकांनी सांगितलं की माझ्या पायाला बधीर करू नका, माझ्या गुरुजींना बोलवा. गुरुजींना बोलावलं. त्यांच्या गुरुजींचं नाव होतं थत्ते, किरुनाना छत्रे, क्षमा करा, किरुनाना छत्रे त्यांच्या गुरुजींचं नाव होतं. किरुनाना आले. किरुनाना त्यांना गणित शिकवायचे, संस्कृत शिकवायचे. गुरुजींना सांगितलं की मला चांगले गणित द्या, मी ते गणित सोडवत बसेल कठीणात कठीण. हा बाळ गणित सोडवत बसला. डॉक्टर सांगितलं आता तुम्ही माझ्या पायाचं ऑपरेशन करा. ऑपरेशन पायाचं सुरू झालं आणि मध्येच एकदम टिळक ओरडले, माझा पाय दुखतो आणि पाय उडायला लागले. डॉक्टर म्हणाले, मी म्हटलं होतं की याचा पायाचं ऑपरेशन करताना हात त्रस्त करेल, याला इथे भूल देऊ द्या. तेव्हा टिळक म्हणाले, माझं गणित संपलेलं आहे. म्हणजे ज्या क्षणाला गणित संपलं त्या क्षणाला देहबोध निर्माण झाला. मग त्यांनी पुढे कठीण संस्कृतचे सूत्र दिले आणि नंतर त्यांच्या पायाचं ऑपरेशन झालं, अशी कथा सांगितली जाते. सार काय याचा की आमचं लक्ष जितकं देहाकडे जाईल तितकं आपण जास्त विचलित होतो. जितकं देहापासून आम्ही दूर जाऊ तितका मनुष्य प्रसन्न असतो. फार तादात्म्य त्यात पावायचं काम नाही. मी देह नाहीच आहे, मी आत्मस्वरूप आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. मी खऱ्या अर्थाने तो परमेश्वर आहे याची जाणीव झाली पाहिजे. म्हणून समर्थ इथे तेच सांगतात आहे, सकळ देहाचा शोध घेता, मी पण दिसेना पावता, मी तू पण तत्वता, तत्वी मावळली श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. राहिलेला भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. आसनेला दृढ चालवावे, भूदेव संतास सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.